आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवण्यासाठी लागणारी सामग्री, आपण इथे पाव किलो साबुदाणा 3 ते 4 तासासाठी भिजवून घेतलेला आहे। 3 बटाटे उकडलेले, तेल घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहे। यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरे आणि मीठ बारीक करून घेतलेले आहे। चला तर मग आपण आता याची प्रोसेस बघूया। आपण साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। हिरवी मिरची, जिरे, मीठ वाटलेलं त्यात काढून घेऊया। शेंगदाण्याचा कूट आणि बॉईल केलेले 3 बटाटे हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे। हे मिश्रण एकत्र करून घेऊया। तर आपण आता हाताला थोडं तेल लावून घेऊया। साबुदाणा वड्याची जी सामग्री आहे त्यातलं थोडं पीठ हातात घेऊया आणि त्याला गोल आकार देऊया आणि त्याला त्यानंतर चपटा करून घेऊया। तर साबुदाणा वडा तयार आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे बनवून घेऊया। साबुदाणा वडा आपण बनवून घेतलेला आहे। तर आपण गॅस पेटवून घेऊया, त्यावरती पॅन ठेवूया। पॅन गरम झाल्यावरती त्यामध्ये ऑइल टाकूया। ऑइल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे। ऑइल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम करून मग साबुदाणा वडा त्यात टाकायचा आहे। तर तेल गरम झालेलं आहे, गॅस आपण मीडियम करून घेऊया आणि त्यामध्ये आपण साबुदाणा वडा सोडूया। साबुदाणा वडा मीडियम गॅस वरतीच फ्राय करायचा असतो। फास्ट गॅस वरती फ्राय केला साबुदाणा वडा तर तो आतून कच्चा राहू शकतो। तर आपण साबुदाणा वडा गोल्डन रंगावरती तळून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तर तयार आहे आपला साबुदाणा वडा। साबुदाणा वडा मस्त बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असा बनलेला आहे। साबुदाणा वडा आपण शेंगदाण्याची आमटी किंवा दह्यासोबत सर्व करू शकतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।